माई बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जे हनुमान नाच मंडळ चिंचवड मेटकरवाडी यांच्या वतीनं माझ्या माई बापांना विलंबाअभावी पुन्हा एक वार मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आवाज येतोय का? पुन्हा एकदा विचारतो. कालच्या एका कार्यक्रमात मी गेलो होतो. सिंगल आवाज असा येतो, पण जेव्हा हे वाद्य संगीत सगळे चालू होतात त्यानंतर मागं शब्द कळत नाही. आवर्जून एखादा गर्दी असेल, गर्दी मधला त्याने जरूर येऊन सांगायचं, बुवा आवाज शब्द स्पष्ट ऐकायला येत नाही, चालेल सांगितलं तर आवर्जून सांगतोय. म्हणून सुरुवात करतो कार्यक्रमाची. वेळाअभावी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सिद्धिविनायक कलामंच दिवा सन्मानदाता विनायकदादा सावंत आणि सुहासदादा मालक आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने आजचा हा ठिकाणी शक्तितुऱ्याचा महामुकाबला साजरा होतो, साकार होतो, संपन्न होतोय. आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार आहात. जेवढे का असते तेवढे, जेवढे उपस्थित आहेत तेवढे असं सर्वांना या मानाचा मुजरा माझ्या मायबापांना दिलेलाच आहे. आयोजकांना यांना लाख लाख धन्यवाद देतो. ही सेवेची संधी त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि मी माझ्या अनेक कार्यक्रमात सांगत असतो, आजचा दिवस उद्या नाही, पण या संधीचं सोनं करण्याचाच माझा प्रयत्न निश्चितपणे असेल. कार्यक्रम जास्त वेळ घेता, वेळ ऑलरेडी भरपूर झालेला आहे, खूप वेळ झालेला आहे आणि म्हणून मला तुमच्यापर्यंत जे पोचवायचं आहे थोडक्यात स्तवनाच्या माध्यमातून तुमच्या चरणावर ठेवतोय. स्तवन म्हणायचं आहे का? इगो कमी कर, त्यांना जाऊ द्या, जरा कमी केलं तर चालेल. आणि यांना मला 20 वर ठेवलं, त्यांना 19 वर थोडा वेळ स्तवन होईपर्यंत. कवी, गायक, शाहीर मंडळी, समाजसेवक, पत्रकार, माझा शेतकरी राजा सुद्धा या गर्दीमध्ये उपस्थित आहे. म्हणायचं आहे काय? लक्ष असतं. हे कार्यक्रम झाला, गाणी सगळी युट्यूबला व्हायरल आहे आणि या युट्यूब वाल्यामुळं आयोजकांचा धंदा काही दिवसात बंद होणार. मस्करी घेऊ नका विषय. प्रेक्षक कार्यक्रमाला तुमच्यामुळे येत नाही. 200 रुपयात तिकीट कोण काढून येणार हो? जर फुकटबारी दुसऱ्या दिवशी सकाळी बघायला मिळते, कोण तिकीट काढून येणार? जरा बी सिरियस म्हणायचं आहे काय? लक्ष असू. लेखक शाहीर आज गर्दीमध्ये उपस्थित, लेखक शाहीर आणि कलाकार बरीचशी मित्रमंडळी आहेत. कार्यक्रम कसा पुढे जाईल तसे नाव घेतो वेळेस म्हणून शेरो शायरी आलापी आळवणे आऊ करत राहील नाही. आता एवढा टाईम नाही म्हणून लेखक शाहीर आणि कलाकार समाजसेवक
दादांना मानाचा मुद्रा पत्रकार आहेत आणि अशी मंडळी बरीचशी आहे. येतोय नाव त्यांची. लेखक शाहीर आणि कलाकार, समाजसेवक, पत्रकार आणि बळीराजा, आणि बळीराजा. सर्वांना कामावर जाणारे नोकरदार वर्ग आहे मुंबईमध्ये. बळीराजा शेतकरी वर्ग माझा नाचासाठी आवर्जून मुंबईला येतो. मुंबईतून गावालाही जाणारे लोक आहेत. म्हणून म्हणतो लेखक शाहीर आणि कलाकार, समाजसेवक, पत्रकार आणि बळीराजा, आणि बळीराजा. तुम्हाला जय महाराष्ट्र माझा, तुम्हाला जय महाराष्ट्र माझा. वेगळाच इतिहास आहे. अनमोल रत्न या देशाला माझ्या कोकणानं दिलं आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक माझ्या कोकणात, दत्तात्रय माधुरी दीक्षित माझ्याच कोकणात, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर माझ्याच कोकणातला. अहो एवढंच नव्हे तर या लोकशाहीने आज आपला देश चालतो ते संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या कोकणातले. म्हणून म्हणायचं महाराष्ट्राची राखया शान शिकविली काया शिवराया.
दशावतार तमाशा नाटक दशावतार भजन कवाली लावणीची धार भजन कवाली लावणीची धार भजन कवाली लावणीची धार तमाशा नाटक दशावतार भजन कव्वाली एवढंच नव्हे तर साता समुद्रा पार तिची गोडी आहे ती लावणी माझ्या महाराष्ट्राची आहे म्हणून जय महाराष्ट्र केलं. तमाशा नाटक दशावतार भजन कव्वाली लावणीची धार भजन कव्वाली लावणीची धार भजन कव्वाली लावणीची धार शक्ती तुऱ्याचा नाद हा फार नयच नाद आहे तरी लाईट गेली तरी लोक जायला मागत नाही म्हणून नाही नुसतं म्हणायचं नसा नसा चिंता शक्ती तुऱ्याच्या शक्ती तुऱ्याचा नाद फार जलता भारुड नमन विचार जलता भारुड नमन विचार जलता भारुड नमन विचार जगात माझी लोककलाही जगात माझी लोककलाही सडविते परसादा सडविते परसादा जय महाराष्ट्र माझा तुम्हाला जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा तुम्हाला जय महाराष्ट्र माझा श्री गजानन गावदेवी ओल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गुरुवर्य गुणाची दामाची विष्णू परशुराम जय हनुमान नानाथ मंडळ चितगड वाडीचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा
असो असो म्हणून वेळेचं बंधन आहे. म्हणायचं आहे काय लक्षात सुद्धा गणाला सुरुवात नवीन म्हण तुम्ही कुठेही युट्यूबला ऐकलं नसेल. कारण मित्रांनो मी अनेक वेळा सांगत असतो असं युट्यूब आल्यानंतर मी माझं पण बऱ्याच वेळा झालं असं बोलत असतो की नका टाकत जाऊ लगेच रे नका टाकत जाऊ. तरी पण काय येईल माझ्या मागल्या आजच्या बोल्या त्याच्यामुळे पब्लिक कमी कार्यक्रमाची आवडतो सांगतो तुम्ही 15 दिवसांनी 20 दिवसात टाका नाही म्हणत परंतु थोडं कार्यक्रमाचं आता रसिक माय बापांचं सुद्धा आणि आयोजकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं थोडेसे दुःख तुम्ही समजून घ्यावं सगळ्यांनी एवढी विनंती सगळ्यांना गण गायचं नवीन म्हणायचं आहे काय तुम्ही या करून काम देतो ठीक आहे 1 2 3 4 5 हे सकाळी उठायच्या अजिबात जमणार नाही असा स्ट्राईक मारला येईल आज तुम्हाला आवडतो म्हणतोय तुम्ही व्हिडिओ जरूर बघा सगळ्यांनी पण 15 दिवसात जर कोणी टाकलं त्यांचा सुपडा साफ करणार सांगितलं आयोजकांना सांगितलं माझी पुढची वारी व्हायच्या ही वारी येतात आम्हाला पुढची वारी झाली की मग जरूर टाका बिनधास्त नवीन लागेल की 4 रेकॉर्ड ब्रेक केला यानं आपण पुढच्या गुन्ह्यात पाठ आहे मला माहिती जवळ भेटल मित्रांच्या गुन्ह्यात मला करा हो पुण्यात मंडल शेठ वारले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली गाणं फेमस आहे ज्यानं गायलं ज्यानं लिहिला त्याची मेहनत आहे मी काय म्हणायचं आहे मला गाणं विषय अरे देवात देव तू एकमेव हृदयाचे हाय तू बक्षीस आलेला आहे शेरशाही कट केली मुद्दा बक्षीस आहे आवर्जून सांगतो दादा आमचे दीपक दादा कारकर पत्रकार आहे आणि मुंबईच्या रंगमंचावर यशस्वी आयोजन कसं करावं कसं करता येईल निश्चितपणे या आयोजनातील एक धुरंधर दीपक दादा कारकर आमचे मित्र या कार्यक्रमाला उपस्थित आहे दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं भारदार पारितोषिक मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे सन्मान्य शाहीर एकनाथजी ठोंबरे रत्नागिरी यांच्याही माध्यमातून 200 रुपयांचं भारदार पारितोषिक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेलं आहे. या ठिकाणी माझे मित्र सन्मान्य बरीचशी मित्रमंडळी आहेत जसा कार्यक्रम होतोय तसे नावं घेतोय राजू गायकवाड सन्मान्य सुवर्णकार आहेत कलाकार आहेत निश्चितपणे त्यांची माझी एकदा भेट झाली होती कार्यक्रमाला उपस्थित आहे. सत्यवंताला घाणेकर माझे मित्र गर्दीमध्ये कुठेतरी उपस्थित असतील. बरीचशी मित्रमंडळांची सगळ्यांची ओळख पण करून दिलेली आहे तुम्ही बघताय रोज आणि आवर्जून ज्यांनी या कार्यक्रमासाठी खास करून याच नव्हे तर माझ्या अनेक कार्यक्रमासाठी या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे आणि आजच्याही सुद्धा कार्यक्रमासाठी तेही नसताना या ठिकाणी त्यांचा आत्मा निश्चितपणे इथं होता म्हणजे मन सगळं इकडे होतं जरी दुसरीकडे असले तरी आणि खूप मेहनत घेतलेली आहे या कार्यक्रमासाठी. सन्मान्य दादा आमचे शिंदे आला सजद शिंदे यांनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातं मित्रांनो कारण या व्यक्तीने खूप चांगली मेहनत या कार्यक्रम होण्यासाठी आज जी पब्लिक दिसते निश्चितपणे आयोजकांचं योगदान आहेच पण त्यांचं योगदान दिव्यातून येऊन इथं आयोजक मंडळी याच तुमच्या सगळ्यांच्या याच मंडळींच्या जीवावर हा कार्यक्रम या ठिकाणी करतायत त्यांना त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि म्हणून आगरतळ शाहीर एकनाथ ठोंबरे नाव घेतलंय आगर नरळ रत्नागिरी यांच्या माध्यमातून 200 रुपये म्हणायचं आहे काय रेकॉर्ड ब्रेक देवात देव तू एकमेव हृदयाच्या हाय तू देवात देव तू एकमेव या हृदयाच्या हाय तू धाव घेणं तू बाप्पा क्षणात धाव घेणं
तू बाप्पा क्षणात आळवितो तुला मी रणात या! देवाचे देव तू एकमेव देवाचे देव तू एकमेव रतियाच्या आहे तू घनात देवाचे देव तू एकमेव रतियाच्या आहे तू घनात भाव घेना तू बाप्पा क्षणात भाव घेना तू बाप्पा क्षणात आळवितो तुला मी रणात भाव घेना तू बाप्पा क्षणात आळवितो तुला मी रणात शाहीर विकास तांबोरे फॅन क्लब आहे झोंबे आमची 23 तारखेला. विकास बुवा लांबोरे माझे चांगले मित्र आहेत, प्रतिस्पर्धी आहेत. यांच्या चाहती मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा गणासाठी म्हणतात 200 रुपयांचं भारदार पारितोषिक. कलाकाराला कलाकाराची जाण असते आणि निश्चितपणे बरे विकास बुवांचे चाहती मंडळी असू द्या, पण कलाकारांची त्यांना जाण आहे. आणि म्हणून जरी प्रतिस्पर्धी शायरांचे चाहते असले तरी या ठिकाणी येऊन बहुमत. पण मित्रांनो तुमचं खूप मन मोठं आहे. या ठिकाणी तुम्हाला शाहिरी मानाचा बदल 200 रुपये मिळाले. गवळण गायचे आहे, गवळण वेळाभावी गवळण गायचे म्हणायचं आहे का बा 2 मिनिट लगेच विषय देणार आहे.
मी आज म्हटलं होतं आज दिवस रविवार आहे, खाण्यापिण्याचा दिवस आहे, तरी पण म्हटलं गवळण शाकाहारीच नाही. परंतु शाहीर आवर्जून ऐका, म्हणायचं गवळीला सुरुवात होते, तुम्ही नसाल ऐकला तुमच्या चेला चपाट्यांना पाठवा, म्हणजे जवळ ऐका. आवर्जून सांगतो, काल मी आवर्जून कार्यक्रम शाहीर संदीप मोरे आणि देवेंद्र शिव शाहीर संदीप मोरे उपस्थित आहेत, चिमन बुवा सुद्धा आज जोडी घ्यात माझ्या. मी आवर्जून जरा लेट गेलो पण थेट गेलो. बरं, आता कार्यक्रम कोणाचा? संदीप बुवांचा आणि चिमन बुवांचा आहे का नाही? मी लेट गेलो तरी सुद्धा बुवांना कळलं असेल, कोणीतरी सांगितलं असेल चोरून सचिन बुवा आले. बरं, आता तुमच्या जोडीला शाहीर आहे, त्यांना काय 2-3 शिव्या द्यायच्या पटवून हे द्या ना तुम्ही. तर बरं, मी नसताना माझ्या पाठीनं काही माझी निंदा केली असती तरी जमली असती. बरं, मी असताना आणि मी ती ऐकून घेऊ. शायरांच्या ओठातले शब्द मित्रांनो, मी शायराला बोलतो, वर्मावर बोलतो, यांना पण मी बोललेलो आहे बऱ्याच वेळा. मी यांना लंगडा परवा काल त्यांनी पण गायला संदीप बुवाने आमचे लंगडाच म्हटले. तर किती वेळा बोलायचं, मेलेला काय मारायची आणखी. मग म्हटलं होतं आज मी बोलायचंच नाही बुवाला, लंगडा बोलणारच. मी चांगली प्रेमाची एक गळून आणली होती, पण शायरांनी बोलता बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले, पण माझा पक्का लक्ष होता. जरी राजादास साऊंड तुम्ही खूप सुंदर लावलाय, आवाज येतो ना सगळ्यांना मागे, माझे शब्द कळतायत ना, महत्वाचं ते आहे. साली मरू द्या, माझे शब्द महत्वाचे ते तो पोहोचतात तुमच्यापर्यंत, एवढं महत्वाचं आहे. साली आता पोरगा, मी बऱ्याच वेळा सांगितलं, माझा पोरगा म्हणतो पप्पाने गणपती आणला. सालीला महत्व नाही, शब्द तुमच्या हृदयापर्यंत, तुमच्या कानापर्यंत, तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले पाहिजे, एवढी माझी अपेक्षा. आणि वन एक विषय काय म्हणून गवळण बदलले मुद्दाम. गवळण ऐका, म्हणजे बसाल तर हसाल, जाल तर बसाल, गोंधळ करा तर तुमचा टाइमपास होणार आहे. माझा काय ना, आम्हाला नवरी मरो नवरा मरो, दक्षिणा तेवढी. म्हणून मित्रांनो, केवळ 2 मिनिटाचा होते या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम दरम्यान. आजच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर असतील आणि हा आपला कोकणातील रसिक वर्ग थोडंसं घरी निघत होतो, म्हणून खास आजच्या दिवसाचं मित्रांनो महत्त्व आहे. आज 16 जून आणि ह्या दिवसाचं औचित्य काय? फाजरडी आहेच, शिवाय आमच्या कदमबुवाचा वाढदिवस देखील आहे. मी तुम्हाला सगळ्यांना कल्पित करते, परंतु मित्रांनो मी लहानापासून ऐकले आज अनेक मोठ्या मराठी शायरांसोबत, मुलीवाल्या शायरांसोबत त्यांनी चांगली टक्कर दिली आणि ही कोकणची लोककला आज त्यांनी अविरतपणे जोपासलेली आहे. आणि असं तुम्हाला सगळ्यांचंच लाडकं असं व्यक्तिमत्व आहे शाहीर सचिनजी कदम. त्यांची आपण अनेक गाणी ऐकली असाल आणि खऱ्या अर्थानं ती गाणी आपल्याला भावतात. आणि अशा या कोकणी सुपुत्राला तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं, या संयोजकांच्या वतीनं आजच्या या 2 दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी शाब्दिकरित्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतोय आणि तुम्हाला पुढील वाटण्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद डॉक्टर साहेब आणि सगळ्यांना धन्यवाद. वाढदिवस आहे माहिती ना, आज सेंचुरी सचिनच लावला म्हणून गवळण म्हणायचं आहे. तर बुवा बोलता बोलून गेलं. बरं असो, काय संदीपला बोलले, मलाही बोलले, तिथपर्यंत सगळं ठीक. त्याच्या बघा म्हणून म्हणतो, त्याच्यानंतर त्यांनी एक शब्द वापरलाय. आता माझं बघा, मी कधी प्रतिस्पर्धी शाहिराला मी बोलतो, जरूर बोलतो, पण त्यांच्या कधी गुरुवर्यांवर, त्यांच्या घराण्यावर कधीच बोललो नाही, चुकून सुद्धा. मी एकदा फक्त सरसबुवांची माझी भारी झाली होती, त्यावेळेस सरसबुवांनी असाच विषय, जसा बुवांनी काल मारला एक शब्द, असा एक मारला, त्यामुळे मी बोललो. पण त्यानंतर एक प्रेक्षकांमधून एक माणूस तुमच्याकडे झाला, बुवा म्हणले घराण्याबद्दल नका बोलत जाऊ. आणि तिथपासून शपथ घेतली, मी प्रतिस्पर्धी शाहिराच्या गुरुवर्यांना दिवसत नाही, बोलत नाही, परस्पर अगदी इनडायरेक्टली बोलत असेल, पण डायरेक्टली कधीच नाही, घराण्यावर पण बोलत नाही. बुवाने एक शब्द काल वापरली, तुम्ही सदा तुमची लालच करता, हा त्यांचा कालचा शब्द आहे. माझ्या घराण्याचं नाव आहे सदाला, तर त्याने एक शब्द वापरलाय काल, कोणाचं लक्ष असेल नसेल मला माहिती नाही, पण आपला बरोबर लक्ष असतो, आपला बरोबर लक्ष असतो. 12 वर्षात मला विचारा करा, हमारा काटा साला पाणी बिणी मागे. मग आज मी गवळण बदलली, तिथंच लिहिली, तिथंच पोरांना सांगितली, सगळे बसले होते, त्यांना सांगितलं तुम्हाला गवळण ही दे, आणि 30 गवळण आली अशी 30 गवळण म्हणायचं.
म्हणायचं आहे काय बघा, मी बुवांना कधीच नाही बोललेलो, पण आज मी देणार त्याला. म्हणायचं आहे काय, आणि जरी लोकांना नाही कळलं तरी बुवाला पक्का कळणार. सचिन बुवांवर बोट नवीन ठेवलं, बुवाला कळणार. म्हणायचं आहे काय, म्हणायचं काय, लगाएंगे खाली चान्स लाव, बोलायचं यशोदा कंद लाला ब्रिज का दुलारा. ऐकले सा मरू द्या, परत चाली चाली काय ऐकत राहा. मला म्हणायचं काय, खेळायला चिम्मा होळी. चिम्मा हो मिस्टर चिम्मा, तुमचा चम्मन तुम्ही करा नम्मन. तुम्हाला हे शक्ती तुला नाही जमत. त्याला इथे पाहिजे नातीचे तुका म्हणे, इथे पाहिजे नातीचे याला का म्हणायचं का नाहीये. अकरालाच बोलतोय ओ चिम्मन म्हणालोय. चिम्मन काय म्हणालोय, ओ म्हणालोय. ओ ओ करायला लावू नका, दुसरी बारी आहे पाहिजे. म्हणून सांगतोय तुम्हाला, तुम्ही वापरलेलं वाक्य आहे म्हणून आज बोलणार आहे तुम्हाला. ऐका, काळजावर घाव तुमच्या, जगाला नाही कळू द्या. कारण सगळे लोक, आता बरीचशी मित्रमंडळी, गणेश वने माझे मित्र आहेत, बरेच बरेच जणांचे नाव नाही घेतले. सोलोमन हनुमापा ख्रिश्चन समाजातले माझे मित्र आहेत. त्यांना हे शक्ती सुद्धा नाही कळत, पण आज आवडीने आले बघायला. त्या लोकांना माहिती नाही की सचिन बुवा काय वर्ग बोट ठेवलाय. बुवाला नेमका काढणार आहे काय म्हणतो ऐका. कशाला हा पाणी नको आता, पाणी पाणी कशाला टाका, पाणी बुवा टाकून आलेला आहे येताना. म्हणा ऐका, मग खेळायला चिम्मा होळी, गोपाळांची जमली टोळी. खेळायला चिम्मा होळी, गोपाळांची जमली टोळी. त्यात तुझा हा वनमाळी दिसे चांगला. सचिन बुवाची जवळ नाही, लेखणी बघा वा, कुस्ती पहिली नाही आणलेले सांगतोय. माझे कवी बरोबर चांगले, तुम्हाला सांगितलं 5वी पास आहे, चांगली मला चांगली चांगली गाणी देतात, पण मला पण काहीतरी सुचतं मध्ये मध्ये. असं तुम्ही जेव्हा बोलता ना, काल तुम्ही बोलल्यावर हा विषय सुचवला त्या दिवशी, कालच्या तुमच्या थिएटरमध्ये, त्या हॉलमध्येच तुमच्या, यांना बुवाला गवळण ही द्या, पोरांना पण सांगितलं तीच गवळण आणली. खेळायला चिम्मा होळी, गोपाळांची जमली टोळी. त्यात तुझा हा वनमाळी दिसे चांगला. हो बघायला गर्दी झाली, बघायला गर्दी झाली. साऱ्यांनीच गंमत केली, ऐतिहान भाजली पोळी. करून टिंगला, करून टिंगला शब्द आहे का, शब्द जमायचं नाही, तुमचं काम नाही मला माहिती. तुम्ही मला कट द्या, कट जमला. खेळायला चिम्मा होळी, गोपाळांची जमली टोळी. त्यात तुझा हा वनमाळी हो दिसे चांगला. हो बघायला गर्दी झाली, साऱ्यांनीच गंमत केली, पण ऐतिहान भाजली पोळी. करून टिंगला, करून टिंगला, टिंगला टिंगला. मग बाबू रंगला तुझा, तो बाबू रंगला. कवळणी म्हणताय, कवळणी म्हणताय केशवला नंदाला. होळीचा सण चालू आहे, रंगपंचमीचा सण चालू आहे, आणि हा कृष्ण सप्तरंगात धावून निघालाय. बुवा शाण्याला शब्दाचा मार, येड्याला कोकल मागून मारा. काय फरक नाही. वर्मी गाव आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. म्हणायचं आहे काय, चल खेळायला चिम्मा होळी, गोपाळांची जमली टोळी. त्यात तुझा हा वनमाळी दिसे चांगला. ओ बघायला गर्दी झाली, साऱ्यांनीच गंमत केली, ऐतिहान भाजली पोळी.
ऐकलाच नाही जर हा खाईल जोड सांगा या नंदा घरी समून सगळ्या गेल्या पोरी उघड केली याची चोरी केव्हा चिंबला हो बघायला गर्दी झाली साऱ्यांनीच गंमत केली ऐतिहान भाजली पोळी करून टिंगला बाबू रंगला यशोदे या सप्तरंगा तुझा बाबू रंगला गोड गायले ज्यांना कळलं असेल त्यांना कळलं असेल 100% विषय नाही गोळा निश्चितपणे लागलाय टोला चांगलाच ते सांगतील आल्यावर आणि त्यांच्या शब्दाने ऐकलेल्या त्यांनी म्हणून शायरांना मी अनेक वेळा कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे नवीन नाही यूट्यूबला बऱ्याच ठिकाणी माझे कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून आहेत तुम्ही नाव सांगा प्रतीक पेडणेकर प्रतीकाला देर आहे दुरुस्त आहे दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक बघा मित्रांनी मी सांगितलं घड्याळाला अर्धा तास किती झाले झालं नाही ना 5 मिनिटं दादांनी बक्षीस दिलेलं 200 रुपयांचं घेतोय जरा त्यांची फरमाईश ऐका त्यांनी फरमाईश दिलेली आहे मित्रांनो अशी बरीच गाणी आहेत मी म्हणून मुद्दाम सांगतोय म्हणून मी ते नवीन नवीन मला लोकांना द्यायचा प्रयत्न असतो ते करत असतो जेवढं पटेल जेवढं येईल ते आपला काम धंदा चालू आहे म्हणायचं काय दादांनी फरमाईश केले आठवणीने आठवणीने तुझ्या हो त्यांनी काल गण लावले होता गण या चाली गोवानी गडबड आता गाण्याला कशाला वाईट बोलू 2-4 शिवाय द्यायच्या बोला दे पण तू असं काही बोलणार नाही काळजी नाही करायची आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी या मरणकुटीला माझ्याही पावले तुझी लागावी मोहना भेट द्यावी एकदा भेट व्हावी तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा
म्हणून जास्त कनिष्ठ ठेवत नाही. लेखी विषय शायरांना मी दिलेला त्यांचे माझे चांगले कार्यक्रम होत आहेत. त्यांच्याही पट्ट्यात जाऊन त्यांच्या कारण आपल्याला कसं म्हणजे आपल्याला दुश्मनाला घरात जाऊन करायला मजा वाटते. चांगले वारे केले त्यांच्याकडं राजापुरात जाऊन त्यांच्या एरियामध्ये त्यांना मी 3 उत्तरं त्यांच्या प्रश्नाची दिली तरी पण गोवा नाहीच मला. ठीक आहे मी म्हटलं मी अभ्यास करतो है ना अर्धवट अभ्यास अर्धवट ज्ञान हे कसं अधोगतीचं लक्षण आहे. मी अभ्यास करीत म्हटलं आणि मी त्यांना 3 उत्तरं मी दिले झाले असं त्यांचा प्रश्न माझा विषय मी या ठिकाणी कोकणातल्या अनेक कलाकारांकडे माझा विषय आहे. मी शाहिरांना विचारलं येणारकडे नव्हे सगळ्यांना माझा तोच एकच विषय होता. आमच्याकडे पद्धत आहे की जोपर्यंत विषय फुटत नाही तोपर्यंत बदलायचा नाही. तर मी कोणाला विचारलंय काही लोकांचा पाठ झाला असेल माझ्या मागणं बोला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण गीता भागवत चाळत चाळत म्हणजे वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोहोचलो. उपनिषदांच्या गावी पोहोचल्यावर त्या ठिकाणी मी एक फूल पाहिलं. त्या फुलाला 3 पाकळ्या त्या 3 पाकळ्यांची नावं काय बऱ्याच विषय आहे. जमलं तर बघा माझा विषय मी लिहिला लेखी फक्त एक तुकडा देतो आणि बारीक संबोधन म्हणायचं आहे. अरे वा 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 शाहीर अमोल दैत्य शाहीर तुम्हाला मानाचा मुजरा शाहीर अमोल दैत्य यांच्या माध्यमातून बक्षीस आहे. लाईव्ह कार्यक्रम बघतायत हे लाईव्हनीच आमचा नुकसान केलाय. चला असं 100 रुपये आले. शाहीर अमोल दैत्य बारी बघतायत त्यांचे शिष्य श्रीनाथ राऊत साहेब तुम्हाला मानाचा मुजरा बक्षीस तुमचं मिळालंय. हॅलो आम्ही श्री सिद्धिविनायक कलामंच दिवा त्यांच्या वतीने शाहीर श्री सचिनजी कदम यांचा छोटासा सत्कार करतो आहोत. धन्यवाद आणि गोवांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बारी झाल्यावर पार्टी आहे थांबा. बारी झाल्यानंतर पार्टी आहे. विनायक दादा बारी झाल्यावर तुम्हाला पार्टी आहे. हा थांबून थांबा म्हणजे दुसरी बारी झाली सगळ्यांना ना नाही तर इथं हा चला असो ऐका नाही ओके ओके ते काय मी शाहिरांना विषय दिला लेखी आणि मी तो मधामध्ये घात असतो वेगळा विषय आणला होता नको नाही बोला पहिल्या बारीतून त्रास नाही करत नाही कालचं जागरण एक आहे गोवांचा लई तर पहिल्या बारीतच नको त्रास बघा आवाज आवाज करता भाषा बघा म्हणून युट्यूब आलं आगर लावून बसलं हे ऐकवा त्यांना सचिन बुवा कसा बोलतात बघ आणि तुम्ही आल्यावर कसं बोलतात ता बघा त्यांना सांगत जातो म्हणून काय म्हणायचं काय या ठिकाणी बरीचशी नावं मित्रांनो राहून गेले बारी संपत आलेली आहे. या ठिकाणी काशीनाथाला बोलले मी बऱ्याच आमच्या कलाकारांची पण नावं कोणाची मुद्दाम नाही घेतली. काशीनाथ दादा या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करतायत दिसतायत वैशाचा टकलाचा मागतोय नाही तो फ्लॅश पडताना इकडं सगळं सॉरी तुम्हाला मनाचा मुद्दा म्हणायचा आहे का म्हणायचं आहे काय शाहिरांना मी एक विषय दिलाय म्हणायचं काय बघा लागाय छान चार लगे जिंदगी इम्तिहान
पण हवा जातीचा खऱ्या नीतीचा हवा जातीचा अवयरा गबाळ्याचे नाही कामना सामना खेळूया सामना सामना खेळूया सामना उदयक पाहिले मी निर्गुण गाव तीन पाकळ्या होत याला सांग त्यांची नाव आता एवढं नाही गात बसत सगळं दिलंय मी जो प्रश्न मांडलाय असंच दिलंय म्हणून पहिल्या फेरीला गोवाला शुभेच्छा देतो पहिल्या फेरीत काय काय बोलतात ते बघता दुसरी फेरी बघून जावा एवढी सर्वांना विनंती करतो गोवाला पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो पहिली फेरी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र